घरकुल योजनेच्या संदर्भात खुश खबर पुढे आलेली आहे। तुम्हाला माहित आहे आपण या चॅनलवर लगातार या योजनेचा फॉलोअप घेणार आहे। म्हणजे जर कुणाला हक्काचं घर हवं असेल तर त्यांच्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आणि अपडेट देण्याचं मी काम करणार आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणसाला कळालं पाहिजे अशा पद्धतीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आपण या चॅनलवर लगातार प्रधानमंत्री जी ग्रामीण आवास योजना आहे जी आणि किंवा इतर पण जे काही घरकुलाच्या संबंधित योजना आहेत त्यांचा आपण इथे फॉलोअप घेत आहोत। आता एक खुश खबर अशी आहे, अत्यंत महत्त्वाची खुश खबर आहे, 2025 ची घरकुलाची यादी आलेली आहे। पण बरेचशा लाभार्थ्यांना आज पण कळत नाही की जी यादी आलेली आहे आता 2025 ची ती कशी चेक करायची वगैरे मी सांगणार आहे तुम्हाला। मी तुम्हाला संपूर्ण लाईव्ह दाखवणार आहे, चेक करून तुमच्या गावामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला पाहता येणार आहे। तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवरून पण पाहता येणार, फक्त एका मिनिटामध्ये ते पाहू शकता, ते मी सांगणारच आहे। पण तुम्ही असं म्हणाल की घरकुलाची यादी 2025 सर आता तर आणखी आम्ही फॉर्मच भरले नाही, अर्जच केले नाही, मग ही यादी कुठली आलेली आहे? ही मागची यादी आहे। तर ही यादी आलेली आहे, यादी कोणत्या योजनेसाठी आलेली आहे तर आता खास करून या व्हिडिओमध्ये मी प्रधानमंत्री आवास योजना आणि त्याच्यामधली पण ग्रामीण या भागामध्ये राहणाऱ्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे लाभार्थी राहतात, मग ते माता भगिनी म्हणजे पुरुष असो किंवा स्त्री असो, क्लिअर, कुठले आपले बंधू असो, तर या सर्वांना अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरकुलाची यादी जी आहे तर ती आलेली आहे, ती कशी पाहायची ती मी थोडक्यात सांगतो। सर्वात पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवा, जर घरकुलाची यादी आली असेल ना आपल्याला माहीतच नाही की आपल्या नावानं घर आहे की नाही किंवा आपल्या नावाने घरकुलाची यादी आली का नाही, जर हे माहीत झालं नाही तर संपूर्ण गुलदस्त्यात राहील। त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवरून आता पाहता आलं पाहिजे आणि त्यामुळेच तुम्हाला सांगतोय आपलं चॅनलच्या माध्यमातून एकदम प्रॅक्टिकल व्यावहारिक तुम्हाला मी सांगणार आहे की कशा पद्धतीने कोणत्याही योजनेचा फॉलोअप कसा घ्यायचा। पहिलं तर बघा सोपं, एकदम सोपं आहे, गुगलमध्ये जायचं आहे मोबाईलच्या आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे PMAYG प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, त्याचा अर्थ होतो PM म्हणजे प्रधानमंत्री, A म्हणजे आवास आणि Y म्हणजे योजना आणि G म्हणजे ग्रामीण। आता हे टाईप केल्याच्या नंतर गुगलमध्ये त्याला सर्च करायचं आहे। बघा एंटर केलं आपण, सर्च केल्याच्या नंतर कोणत्या वेबसाईटवर पाहायचं आता ते पण सांगणार आहे। बघा तुम्हाला स्क्रीनला पण मी दाखवणार आहे, काहीही काळजी करायची नाही, एक सर्वसाधारण माणसाला पण चेक करता आलं पाहिजे अशा पद्धतीने सांगणार आहे। आपण परत एकदा सांगतो, घरकुल योजनेची 2025 ची लिस्ट आणि या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का नाही मी ते सांगायलो आहे, तुम्हाला पाहायचं आहे। जर तुम्हाला तुमचं नाव असेल तर खूप चांगलं की तुम्ही या योजनेसाठी जवळपास आता मग तुमच्या नावाने घरकुल आता फिक्स आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। बघा आणि काही लोकांचे आणखी सर्वे व्हायचे बाकी आहेत, मी त्याच्याबद्दल पण बोलणार आहे, त्यांच्या बाबतीत पण काय करायचं वगैरे येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलतो। पण ही पहिली जी वेबसाईट आहे, हे बघा ही पहिली जी वेबसाईट आहे या वेबसाईटला क्लिक करायचं आहे। मग आता आपण एकदा क्लिक करूयात या वेबसाईटला। हे बघा या वेबसाईटला क्लिक केल्याच्या नंतर कशा पद्धतीने ओपन होणार आहे पुढचं पेज हे दिसतंय तुम्हाला, ही आहे ओरिजिनल वेबसाईट प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची, ही ओरिजिनल वेबसाईट आहे, कोणी तुम्हाला एवढ्या सोप्या पद्धतीने सांगणार नाही। आता इथे आल्याच्या नंतर तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी दिसतील, पण मग कुठे तुम्हाला ओपन करायचं आहे, कुठे तुम्हाला एक्झॅक्टली आपली माहिती मिळणार आहे, तर इथं आवास सॉफ्ट नावाचा 2 नंबरचा अबाउटच्या नंतरचा जो पर्याय दिसतो आहे त्याला मी थोडं जरा गोल करतो म्हणजे तुम्हाला आणखी सोपं जाईल। बघा हा आवास नावाचा जो आवास सॉफ्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मग आता आपण एकदा त्याच्यावर क्लिक करूयात। यावर आपण ज्यावेळेस क्लिक करणार आहोत, हे बघा यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा काय ओपन होत आहे। त्यानंतर याच्यामध्ये 4 पर्याय, जवळपास 5 पर्याय आहेत, म्हणजे डेटा एंट्री, रिपोर्ट किंवा FTO ट्रॅकिंग, ई पेमेंट आणि परफॉर्मन्स इंडेक्स, त्यापैकी आपल्याला रिपोर्ट यावर क्लिक करायचं आहे। रिपोर्टवर क्लिक केल्याच्या नंतर बघा कशा पद्धतीने तुम्हाला पुढे पेज खुलणार आहे। हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला पेज खुलेल। आता या पेजला थोडासा वरती लोटा आणि सर्वात शेवटी इथे दिसतंय तुम्हाला H हाऊस, हे बघा सोशल ऑडिट रिपोर्ट्स या पर्यायावर क्लिक करायचं, सर्वांना समजलं पाहिजे। बघा मी परत सांगतो आहे, आवास सॉफ्टला क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने रिपोर्टवर क्लिक करायचं आहे। रिपोर्टला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एकदम शेवटला यायचं आहे आणि इथे जे दिसतंय ना बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन यावर क्लिक करायचं आहे। आणि आता बघा तुमच्या पुढे यादी आता जी आहे यायला सुरुवात होणार आहे। पण इथे तुम्हाला थोडी माहिती भरायची आहे। काय माहिती भरायची? पहिलं तर बघा तुम्हाला इथे तुमचं राज्य निवडायचं आहे, म्हणजे आपलं राज्य महाराष्ट्र, आपलं सर्वात आवडीचं राज्य महाराष्ट्र। त्यानंतर तुमचा जिल्हा टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे जे कॅप्चा जो आहे, इथं कधी तुम्हाला बेरीज विचारला जाईल
किंवा किती तुम्हाला वजाबाकी विचारलं जाईल त्या पद्धतीने कॅप्चा टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे आणि मग तुम्हाला लिस्ट जी आहे ओपन होणार आहे। तर आपण काय करूयात, एक तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्ही जिल्हा टाकायचा, तो तालुका टाकायचा, त्यानंतर तुमचं जे काही गाव आहे, ग्रामपंचायत जर 2 गावाची मिळून जर ग्रामपंचायत असेल तर त्या ग्रामपंचायतला मग निवडायचं। बघा एक उदाहरणासाठी मी सांगतो तुम्हाला, आता इथे आपण एक राज्य टाकून घेऊयात आणि आपलं राज्य अर्थात महाराष्ट्र राज्य निवडलं आपण। त्यानंतर आपल्याला काय निवडायचं आहे तर जिल्हा निवडायचा आहे। आता जिल्हा कुठला तरी आपण एक जिल्हा घेऊयात, उदाहरणासाठी आता एक कुठला एक जिल्हा आपण घेऊया। त्याच्यामध्ये बघा एक उदाहरण म्हणून आपण घेतो आहोत कुठला एक जिल्हा, एक जिल्हा आता कुठला आहे, तुम्ही तुमचा जो जिल्हा आहे तो निवडा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात का नाही म्हणून। त्यानंतर बघा तालुका निवडायचा आहे। आता तालुका जो आहे तो निवडला तुम्ही। त्यानंतर बघा तालुका निवडल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला जे आहे तुमचं गाव निवडायचं आहे। आता गाव जे आहे तर ते गाव जी बी काही ग्रामपंचायत असेल तर ती तुम्हाला निवडायची आहे। आता बघा आपण ती ग्रामपंचायत निवडूयात। आपण ग्रामपंचायत पण निवडलेली आहे। आता ग्रामपंचायत मग आपण पहिल्यांदा राज्य निवडलं, त्यानंतर जिल्हा निवडला, त्यानंतर तालुका निवडला, त्यानंतर आपली ग्रामपंचायत निवडली। आता पुढे बघा किती सोपं आहे। आता इतकं सोपं आहे, मी थोडं इकडे घेऊ काय म्हणजे तुम्हाला जरा थोडंसं जरा समजायला सोपं जाईल। बघा बरं ठीक आहे, ते इथेच राहील ते। हे बघा त्यानंतर बघा तुम्हाला पुढे काय निवडायचं आणखी तर जी लिस्ट पाहणार आहात म्हणजे कोणत्या वर्षाची तर ते वर्ष निवडायचं। मग वर्ष अर्थात कोणचं असणार तुमचं तर तुम्हाला माहीत आहे शेवटचं जे वर्ष असणार आपलं 2024-25 याला निवडायचं आहे। आता वर्ष निवडलं आहे आपण बरोबर। आता वर्ष निवडलं, सर्व निवडलं, पण आणखी एक गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे की योजनेचं नाव निवडायचं आहे। आणि मग योजनेचं नाव काय, प्रधानमंत्री आवास योजना। मी परत सांगतो काहीच काळजी करू नका, प्रधानमंत्री आवास योजना सर्वात अगोदर पर्याय दिलेला असेल बघा त्यांनी। बरं बघूयात आपण कुठल्या पर्याय दिलेला आहे त्यांनी। तर सर्वात वरती पर्याय असेल तो बघा, हे बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे बघा तुम्ही सर्व माहिती निवडलेली आहे। मी परत सांगतो आहे बघा, तुम्ही इथे आल्याच्या नंतर तुम्हाला मी परत सांगतो आहे तुम्हाला हे निवडताना पहिल्यांदा वेबसाईटला जायचं आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या। तिथे तुम्हाला आवास सॉफ्ट यावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर रिपोर्टवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर व्हेरिफिकेशन फॉर बेनिफिशरीज लिस्ट जी आहे त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या प्रकारची अशी तुम्हाला माहिती पुढे मिळणार आहे। त्याच्यामध्ये तुमचं राज्य निवडायचं आहे आपलं महाराष्ट्र, तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे, त्यानंतर तुमची जी काही ग्रामपंचायत आहे ती निवडायची आहे, त्यानंतर 2024-25 ही लिस्ट जे वर्ष टाकायचं आहे आणि त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पहिल्या नंबरचा जो ऑप्शन यायला आहे त्याला क्लिक करायचं आहे। आणि इथं जे कॅप्चा दिलेला आहे बघा, आता कॅप्चा कसा दिलेला आहे यांनी 44-40, मग 44-40 यांनी वजाबाकी दिलेली आहे, मग उत्तर काय येईल 4। मग आपण इथे 4 भरून घ्यायचे। बघा एक किती सोपं आहे आणि हे सर्वांनी करा, तुम्ही सर्वांनी करा आणि पहा तुमचं नाव आलेलं आहे की नाही तुमच्या या प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात म्हणजे घरकुलाच्या संदर्भात। आता बघूयात आपण यावर सबमिट करायचं नंतर। आता सबमिट केल्याच्या नंतर हे बघा तुम्हाला सर्व लिस्ट इथं दिसणार आहे। हे बघा ह्या गावामध्ये कोणते व्यक्ती आहेत। आता मी हाईट कशासाठी केले संपूर्ण नावं, कारण प्रायव्हसीच्या इश्यूमुळे मी सर्वांचे नावं हाईट केलेले आहेत, परंतु इथे तुम्हाला कोण बेनिफिशरीज आहे इथे बघा त्या बेनिफिशरीचं नाव दिसतं आहे संपूर्ण। त्यानंतर कोणती स्कीम आहे तर प्रधानमंत्री आवास योजना वर्ष सांगते 2024-25, प्रायोरिटी कॅटेगरी पण दाखवलेला आहे, त्यानंतर BPL फॅमिली वगैरे संपूर्ण माहिती, त्यानंतर नरेगा कार्डचे त्यांचे नंबर काय असतील ते, त्यानंतर संपूर्ण बघा हे हाऊस स्टेटस वगैरे सँक्शन म्हणजे त्यांना हाऊस हे मिळालेलं आहे, सँक्शन झालेलं आहे, मंजूर झालेलं आहे। जर तुम्हाला घर मंजूर झालं का नाही हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला इतक्या डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे की आत्ता सध्या 2025ची यादी आलेली आहे। तुमच्यापैकी काही अशा माता भगिनी असतील किंवा असे काही बंधू असतील त्यांना असं वाटत असेल की मला तर आलं नाही आत्तापर्यंत घर, मग आत्ता तर आणखी तर अर्ज सुटले नाही, मग ह्या याद्या कुठून आल्या, ह्या याद्या पूर्वीच्या आहेत त्या आता 2025ला जे आहेत 24-25च्या याद्या अपडेट होऊन आलेल्या आहेत। तुम्हाला पण याच्यामध्ये जे आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीत परत एकदा सर्वे होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता। आता राहिला मुद्दा याच्यानंतर काय करायचं, याच्यानंतर
त्याच्यानंतर तुम्हाला सरपंचाकडे इमिडिएटली संपर्क साधायचा आहे. पुढे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे जर जे काही मागितले तर ते डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करायचे आहेत. आणि तुम्हाला घरकुल मिळालेलं आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन, कारण की यामध्ये नाव येणं म्हणजे जवळपास तुम्हाला घरकुल निश्चित होणं हाच याचा संकेत मानला जाऊ शकतो. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य, लक्षात ठेवा, घरकुल यादी 2025 कशी चेक करायची आहे आणि अगदी एक छोट्याशा लहान बाळाला पण चेक करता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेले. या व्यतिरिक्त बी तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की मला कमेंटच्या खाली विचारा. आणि लक्षात ठेवा, इतक्या सोप्या पद्धतीने जे मी तुम्हाला सांगतो आहे किंवा मार्गदर्शन करतो आहे, अशाच प्रकारचे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील वेगवेगळ्या योजनेच्या संदर्भात तर आपल्या चॅनलला नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.